पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सांगोला तालुक्यात धुळा येताळा बोरकर वय वर्ष 65 हे शेळी मेंढी पालनाचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत आले होते। मागील काही दिवसांपासून सदर धुळा बोरकर हे कासेगाव परिसरात आपल्या मेंढ्यांचे कळप घेऊन आले होते। शनिवार दिनांक 18 मे रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सदर मयत इसम धुळा बोरकर यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने कासेगाव आरोग्य केंद्र उपचारासाठी आणण्यात आलं। मात्र सदर ठिकाणी कुणीही डॉक्टर अथवा नर्स उपस्थित नव्हते। याबाबत विचारणा केली असता सदर डॉक्टर हे या ठिकाणी राहत नाहीत असं सांगण्यात आलं, तर नर्स कुठेतरी बाहेर गेले आहेत असं सांगण्यात आलं। सदर मयत इसम धुळा बोरकर यांच्या समवेत आलेल्या लोकांनी वारंवार विचारणा करूनही उडवाउडवीची उत्तरे त्यांना देण्यात आली। त्यानंतर सदर मयत इसम धुळा बोरकर यांना समवेत असलेल्या लोकांनी धुळा बोरकर यांना पंढरपूरकडे उपचारासाठी नेण्याचा निर्णय घेतला। मात्र पंढरपूर नजीक आल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला। कासेगाव येथील आरोग्य केंद्राच्या ठिकाणी सदर मयत इसम धुळा बोरकर यांना वेळीच उपचार न मिळाल्याने ही घटना घडली आहे। वास्तविक पाहता अधिक चौकशी केली असता येथील वैद्यकीय अधिकारी येथे निवासी राहत नाहीत, तर इतरही बहुतांश कर्मचारी हे निवासी पदे असतानाही येथे राहत नाहीत, तरी सदर प्रकरणी जबाबदारी निश्चित करून सदर कर्मचाऱ्यांना निलंबित करून चौकशी करण्यात यावी अशी मागणी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे करण्यात आली असून दखल न घेतल्यास भाजपच्या माध्यमातून उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मस्के व त्यांच्या सहकार्याने दिला आहे। सांगोला तालुक्यातील धुळा बोरकर हा मेंढपाळ गेले काही दिवसापासून काशेगाव या ठिकाणी आपल्या शेळ्या मेंढ्या चरण्यासाठी त्या ठिकाणी आला होता। शनिवार दिनांक 18 तारखेला संध्याकाळी 5:15च्या दरम्यान ह्या धुळा बोरकर नामक व्यक्तीला त्या ठिकाणी अस्वस्थ वाटू लागले, छातीत दुखू लागले। या कारणास्तव त्या भागातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश रुपनर यांनी काशेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यांना उपचारासाठी सायकल मोटारवरती घेऊन आले। त्या ठिकाणी घेऊन आले असता त्या ठिकाणी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नर्स उपलब्ध नाही आहे, डॉक्टर उपलब्ध नाहीत। 10 मिनिटांनी त्या ठिकाणी नर्स आली आणि नर्सने तपासून त्या ठिकाणी 10 मिनिटांनंतर सांगितले की तुम्ही पुढील उपचारासाठी पंढरपूरला घेऊन जावा म्हणून सांगितलं। पंढरपूरला आणत असतानाच या ठिकाणी पंढरपुरामध्ये प्रवेश करताच सदर ह्या मेंढपाळ बांधवाचा मृत्यू झाला आहे। मला आपल्या माध्यमातून ज्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र काशेगाव हे अतिशय मोठं नावाजलेलं प्राथमिक आरोग्य केंद्र असताना त्या ठिकाणी संबंधित 24 तास डॉक्टर असणं अपेक्षित आहे, परंतु त्या ठिकाणी डॉक्टर रहिवासी नसून सदर डॉक्टर हे पंढरपूरला राहतात असं माहिती अंती त्या ठिकाणी कळालेलं आहे। म्हणून आपल्या माध्यमातून हा संबंध मेंढपाळ बांधवाचा मृत्यू हा केवळ आणि केवळ काशेगाव PHCमध्ये डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळं त्या ठिकाणी झाला असून सदर डॉक्टरांवरती आणि नर्सवरती तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अन्यथा तमाम धनगर बांधवाच्या वतीनं या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल आणि येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये हा विषय या ठिकाणी पावसाळी अधिवेशनात मांडला जाईल। पंढरपूर तालुक्यामधील प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा रुग्णालय हे अत्यंत बेजबाबदारपणे या ठिकाणचे कर्मचारी काम करत आहेत। काल परवा काशेगाव आरोग्य केंद्र उपकेंद्रातील डॉक्टर गैरहजर असल्यामुळे, नर्स हजर नसल्यामुळे एका सर्वसामान्य मेंढपाळ बांधवाचा उपचाराअभावी मृत्यू झालेला आहे। याला जबाबदार असणाऱ्या डॉक्टरवरती 302चा गुन्हा दाखल करावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन समस्त बहुजन बांधवांच्या वतीने केले जाईल। तसेच पंढरपूर तालुक्यातील सर्वच उपकेंद्रामध्ये डॉक्टर आणि नर्सेसचा तुटवडा आहे। सिव्हिल हॉस्पिटलचा किंवा जिल्हा प्रशासनाचा याच्यावरती कुठेही दबाव राहिलेला नाही, म्हणून पंढरपूर तालुक्यातील जिल्हा उपरुग्णालय व उपकेंद्रातील सर्व कर्मचाऱ्यावरती तातडीनं कारवाई होणं गरजेचं आहे।